आता बातमी आहे जळगावमधून। जळगावमधील खरगोन ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकरी संघर्ष समितीतर्फे रस्त्याचे कामकाज बंद पाडण्यात आले आहे। या आंदोलनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे। माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी। आमचा या रस्त्याला विरोध नाही, विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे, परंतु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी माझी जमीन आहे ते 100 वर्षापूर्वीच्या जमिनी आहेत आमच्या या भागामधल्या, आणि 100 वर्ष 150 वर्षापूर्वीच्या जमिनी पिढीचा जमीन तुम्ही घेत आहात आणि त्या शेतकऱ्याला साधं विचारायचं नसतं तर संताप हा येणारच आहे। हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं 753 इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन खऱ्या तर बोडो या शासनाने केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे। मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे।